अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडनं वक्फ विधेयक लोकसभेमध्ये सादर. सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता. किरेन रिजिजू यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या समित्या फक्त शिक्का मारायच्या. आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल. हे सरकार मुस्लिमांच्या बाजूने काहीही करणार नाही. सरकारचे डोळे आता फक्त वक्फ मालमत्तांवर आहेत. आम्ही या विधेयकाला विरोध करू. अबू आझमींचं वक्तव्य. 25 राज्यातनं सूचना आणि विधेयकाबाबत 97 लाखांपेक्षा जास्त याचिका. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. वक्फ सुधारणा विधेयकातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये मोठा फरक. अरविंद सावंतांनी मांडली ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवण्याचं काम सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदुत्वासोबत हिंदूंची ही ॲलर्जी. बाळासाहेब आज असते तर तुम्ही हे भाषण केलं असतं का? खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा अरविंद सावंतांवर निशाणा. भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊतांचा सवाल. वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा राऊतांचा दावा.